नमस्कार, मी प्रियांका पंडित. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता श्रावण महिना सुरू झाला आहे, ते श्रावणातले उपवास सुरू झालेत. तर आज आपण उपवासाची रेसिपी करूया. तर आज तुम्हाला मी दहीतले साबुदाणे बनवून दाखवते. ते कसे बनवायचे, त्याला काय काय साहित्य लागतं, चला आता बघूया. हे दहीतले साबुदाणे बनवण्यासाठी मी साहित्य घेतलं आहे. वाटीभर भिजवलेले साबुदाणे घेतलेत. ते 2 तास मी आधी भिजत टाकले होते. पाव किलो मी दही घेतलं आहे. 2 मिरच्या मी बारीक कापून घेतल्या आहेत. अर्धा चमचा जिरा घेतला आहे. 1.5 चमचा साखर घेतली आहे. चवीपुरता मीठ घेतलं आहे. 2 चमचे तूप घेतलं आहे. दहीतले साबुदाणे बनवण्यासाठी मी ते एक वाडगं घेतलं आहे. त्यात आता मी हे दही घालते. त्यात थोडंसं पाणी घेऊन आपण आता फेटून घेऊया. त्यात चवीपुरता मीठ घेऊया. त्यात 1.5 चमचा साखर घेतली, ती घालूया आणि चांगलं आपण रवीने घुसळून घेऊया. हे आता दही घुसळून झालेलं आहे. गॅसवर इथे मी एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये आता 1 चमचा आपण तूप घालूया. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तेल घाला, तेलात केलं तरी चालेल. तूप आता आपलं तापलेलं आहे. त्यात आपण आता हे साबुदाणे घालूया. साबुदाणे चांगले परतून आपल्याला हे शिजवून घ्यायचे तुपामध्ये. साबुदाणे आपले परतून झालेत. आता चांगले शिजले पण आहेत. आता हे आपण दह्यामध्ये टाकूया. परतलेले साबुदाणे आता आपण या दहीमध्ये टाकूया. गॅसवर इथे मी एक तडका पॅन ठेवला आहे. आता हे दहीतल्या साबुदाण्याला आपण आता फोडणी देऊया. त्यासाठी मी त्यात आता 1 चमचा मी तूप घालते. तूप गरम झालं की त्यात आपण मिरच्या टाकूया आणि जिरं टाकूया. त्यात आता मी जिरं टाकते. फोडणी आपली झालेली आहे. ते गॅस आता आपण बंद करूया. दहीतल्या साबुदाण्याला आता आपण ही फोडणी देऊया. दही हे आंबट असतं आणि त्यात आपण 1.5 चमचा साखर घातली आहे आणि त्यात आता मिरचीची आपण त्याला फोडणी दिली आहे. त्याच्यामुळे आंबट, तिखट आणि गोड अशी चव तयार झाली आहे दहीतल्या साबुदाण्याला. हे दहीतले आपले साबुदाणे आपले तयार आहेत. तुम्ही तुमच्या घरी नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडतील. कमेंट करून मला सांगा हे दहीतले साबुदाणे तुम्हाला कसे वाटले. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.